नमस्कार. जालना लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. जालना महानगरपालिकेच्या निवडणूक जाहीर झाल्या आहे आणि याच्यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 13 अ मध्ये. तर प्रभाग क्रमांक 13 अ चे उमेदवार कोण आहेत या ठिकाणी आपण जाणून घेऊ. मी जया ज्ञानेश्वर सुपारकर प्रभाग 13 अ मधून उभी आहे. अ, कोणत्या पक्षाकडून सध्या आपल्याला उमेदवारी आहे? शिवसेना धनुष्यबाण या पक्षाकडून मी उमेदवार म्हणून उभी आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं उभं राहण्याचं मुख्य कारण काय आहे? माझ्या प्रभागातील विकास हा झाला पाहिजे. नाल्या, रोड, लाईटचा प्रॉब्लेम ते सगळं सोडवता आलं पाहिजे. हे मुख्य कारण माझं निवडणुकीत उभं राहायचं आहे. त्यानंतर आपले या प्रभागामध्ये आपली सामाजिक कार्याची पार्श्वभूमी काय आहे? कशाप्रकारे आपण मागच्या काळामध्ये या प्रभागामध्ये सामाजिक कार्य केलेलं आहे? मागच्या काळामध्ये आम्ही कोरोना याच्यामध्ये किराणा किट वाटप केले आहे, सॅनिटायझर वाटप केले आहे. परत काही बऱ्याच नागरिकांचे आम्ही प्रश्न सोडवलेले आहेत गोरगरिबांचे. त्यांना म्हणजे काही मदत लागली असून त्यांची मदत केली आहे. त्यानंतर आतापर्यंत जसे आपण समाजकार्य केलेले आहे, तर येणाऱ्या समजा जर तुम्ही नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आले, तर या प्रभागाचा अजून कशाप्रकारे तुम्ही विकास करू शकाल? ह्या प्रभागामध्ये आम्ही भरपूर विकास करू. समजा काही मंदिराची काही अडचण असेल, मंदिराची अडचण सोडू. रस्ते, नाल्या, लाईट, परत पाण्याची काही टंचाई असेल ते पाण्याची नळाच्या पाण्याची व्यवस्था आम्ही करू. यांच्यासोबतच आपल्यासोबत त्यांचे पतिदेव श्री ज्ञानेश्वर सुपारकर हे पण आहेत. तर त्यांचे जो सामाजिक कार्य आहे यांची पार्श्वभूमी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वर भाऊ, काय सांगाल, तुमचं मागची पार्श्वभूमी काय आहे समाजकार्याची? मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून मी या समाजकारण्यामध्ये आहे आणि मी छोट्या छोट्या गोरगरीब लोकांचे ज्या समस्या असतात त्या परिपूर्ण सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या परिपूर्ण सोडण्यामुळे मला राजकारणामध्ये लोकांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि मी नाही उभा राहिलेलो. मला माझ्या प्रभागातील स्थानिक लोकांनी मला उभा केलेलं आहे. स्थानिक लोकांनी मला उभा केलेलं आहे आणि मला माहिती आहे ह्या निवडणुकीमध्ये मला भरपूरसं असं मतदान होणार आहे आणि स्थानिक पातळीच्या लेवलचा माझा विचार केला जाणार आहे. तर ज्ञानेश्वर भाऊ हे प्रभागामधलेच उमेदवार आहे आणि जनतेतून उभे राहिलेले आहेत. ज्ञानेश्वर भाऊ, या ठिकाणी आपण परत एक तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही निवडून आलात तर प्रभागासाठी तुम्ही अजून काय काय करणार आहात? वॉटर, गटर, मीटर हे 3 प्रश्न सर्व जनतेचे आहे. पण याच्यातून मी विचार करणारा एक व्यक्ती आहे की आपल्या इथं गोरगरीब लोक राहतात, आपल्या इथं सामान्य लोक राहतात. ह्या गोरगरीब लोकांच्या समजा गरीब लोकांच्या घरी काही लग्न कार्य निघतात किंवा त्यांना आरोग्य सेवा असो, काय हे सगळं उपलब्ध आपल्या प्रभागामध्ये कसे होईल, ह्या कारणानं सगळ्या लोकांनी मला पुढाकार दिला की बाबा तुम्ही पुढं व्हा, राजकारणामध्ये उतरा, नगरसेवक पद निवडून